नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। बातमी साताऱ्याची। साताऱ्यात शिवेंद्रराजेंचा गाजावाजा, शंभूराज यांचा वाजला बाजा। हान की बडीव आणि धुरळा उडीव, मंत्र्यालाच तुडीव। मंडळी, हे कुठे UP बिहार मध्ये घडलं नाही, तर हे साताऱ्यात घडलंय। कारण सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर आज सातारकरांना हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। महायुतीतलाच भाजप आणि महायुतीतलाच राष्ट्रवादी आणि महायुतीतलाच शिवसेना या तिन्ही घटक पक्षांमध्ये या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना असं चित्र पाहायला मिळालं। संख्याबळ कमी असतानाही भाजपकडून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर मिळालेलं यश अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं। या संपूर्ण घडामोडींमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा रंगली। तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे निवडणूक प्रक्रियेदरम्यान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। निवडणुकीनंतर शंभूराज देसाई यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत हे प्रशासन लोकशाहीचा खून करणारं आणि गळा दाबणारं आहे असा गंभीर आरोप केला। भाजपच्या नेत्यांकडून दमदाटी करण्यात आल्याचा आणि अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल करून कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला। दरम्यान मतदान प्रक्रियेदरम्यान सदस्यांवर दबाव टाकण्यात आल्याचेही आरोप त्यांनी या ठिकाणी केले। संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आता या सर्व आरोप प्रत्यारोपांमुळे साताऱ्याच्या राजकारणात नेमकं पुढे काय घडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं। म्हणजे प्रशासन हे पूर्णपणे लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे। मी सांगतो, ज्या 2 सन्मान्य सदस्यांच्या विरुद्ध त्याने अपहरणाची तक्रार केली ते बापूसाहेबांनी स्टेटमेंट पोलीस स्टेशनला दिलं होतं। त्या सदस्यांना आम्ही सभागृहामध्ये त्यांना घेऊन जात असताना मी त्याला धरलं होतं, आमच्या मांडवे संदीप मांडवेला 10 पोलीस मला ओढत होते। 10 पोलीस, मी पालकमंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे, आबा तिथं माझ्या मदतीला आले, आबाला 4-4 10 पोलीस धरत होते। म्हणजे राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस आता माझ्या हाताला लागलं, रक्त आलं त्या हातातनं, मी त्याला रुमाल बांधला, ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली। म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं। ज्यांचं त्याला भारतीय जनता पक्षाच्या घरगाडीसारखं काम सातारा पोलिसांनी केलेले अत्यंत निंदनीय कृत्य आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे। सातारा जिल्हा परिषदेत आज मोठा राजकीय गोंधळ उडाला, कारण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत धक्काबुक्की झाल्याची ही माहिती पुढे येते। मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या 4थ्या मजल्यावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। याच दरम्यान दोन्ही गटांमध्ये वाद वाढला आणि तो धक्काबुक्कीपर्यंत जाऊन पोहोचला। दरम्यान शिवसेनेच्या सदस्यांकडूनही गंभीर आरोप करण्यात आले। आमचे 2 सदस्य जबरदस्तीने उचलून नेले असा आरोप त्यांनी केला। घटनेनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली। त्यांचा रक्तदाब वाढल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं। पोलिसांवर नाराजी व्यक्त करत पालकमंत्र्यांनी शाब्दिक वाद घातल्याचीही माहिती मिळते। मात्र या संपूर्ण घटनेबाबत अद्याप संबंधित मंत्री किंवा प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं। मात्र शंभूराज यांचा BP हा नेमका धक्काबुक्कीमुळे वाढला की निकालामुळे याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। सातारा जिल्हा परिषदेत मतमोजणी वेळी तणाव पाहायला मिळाला। जिल्हा परिषदेच्या सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आणि कोणत्या पक्षाचा अध्यक्ष आणि कोणत्या पक्षाचा उपाध्यक्ष होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं। मात्र निकालात गेम न फिरवेल तो भाजप कसला तेच आज साताऱ्यातही दिसून आलं। ऐनवेळी या निवडणुकीत ट्विस्ट आलं आणि शिवेंद्रराजेंनी बाजी मारत भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षही केला। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीपूर्वी जिल्ह्यातील राजकीय वातावरण अक्षरशः पेटलं होतं। दिवसभर जिल्हा परिषद परिसरात धावपळ, हालचाली आणि नाट्यमय घडामोडी या सिनेमालाही लाजवतील अशा घडत होत्या। छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवड प्रक्रिया सुरू असताना इतिहासात प्रथमच जिल्हा परिषद इमारतीभोवती अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संपूर्ण परिसर पोलीस छावणीत बदलल्याचं चित्र पाहायला मिळालं।
सुरुवातीला भाजपचे सदस्य ट्रॅव्हल्समधून दाखल झाले. त्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनातून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य जिल्हा परिषदेत दाखल झाले. दरम्यान मतदानास अवघी 10 मिनिटे शिल्लक असताना दोन्ही बाजूंनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानं वातावरण अधिकच नाट्यमय झालं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्याकडे अर्ज दाखल होताच सत्तेसाठीची चुरस शिगेला पोहोचल्याचं स्पष्ट झालं. एकीकडे भाजपचं ऑपरेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीची एकजूट दिसून येत असल्यानं जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. मात्र केवळ 3 मतांच्या फरकानं भाजपनं सत्तेवर आपला झेंडा फडकावला. या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला. जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 33 मतांची आवश्यकता होती. भाजपनं नेमका हा आकडा गाठत सत्ता काबीज केली. भाजपनं आपले सदस्य एकत्र ठेवत रणनीती आखली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना देखील आपलं संख्याबळ मजबूत करण्याच्या प्रयत्नात होती. भाजपच्या बाजूने 33 सदस्यांनी मतदान केलं, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बाजूनं 30 सदस्य उभे राहिले. या थेट लढतीत भाजपने 3 मतांनी आघाडी घेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद दोन्ही मिळवलं. अध्यक्षपदी डॉक्टर प्रिया शिंदे यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना संधी मिळाली. जिल्हा परिषदेतील एकूण 65 जागांपैकी भाजपला 27, राष्ट्रवादी काँग्रेसला 20 आणि शिवसेनेला 16 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि इतर लहान पक्षांच्या काही जागाही निर्णायक ठरल्या. या पार्श्वभूमीवर कमी संख्याबळ असूनही भाजपनं प्रभावी रणनीती आखत सत्ता मिळवण्यात यश मिळवलं. अखेर निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला, तर विरोधकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. या निकालामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली असून आगामी काळात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.